नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक कराड परत एकदा आपल्या सर्वांच्या सोबत आहे आणि आपल्या सर्वांच्या आपल्या कराड लॉ क्लासेसमध्ये मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, JMFCच्या आपली पूर्वपरीक्षा झालेली आहे, मुख्य परीक्षा झालेली आहे, त्याचा निकाल लागलेला आहे. जवळपास 341 विद्यार्थी त्या इंटरव्ह्यूसाठी आता क्वालिफाय झालेले आहेत. मग आता सगळ्यात शेवटचा जो आपला टप्पा आहे इंटरव्ह्यू प्रिपरेशनचा, याच्यामध्ये आपण काय काय गोष्टी करून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, हे सगळं तुम्हाला मी ऑलरेडी आपल्या बऱ्याच लेक्चर्समध्ये सांगितलेलं आहे आणि त्याच्यासाठीचा आपला एक कोर्ससुद्धा आपण बनवलेला आहे. त्या कोर्सबद्दल आज मी तुम्हाला माहिती देणार आहे. तशा बऱ्याच गोष्टी मी तुम्हाला इंटरव्ह्यूचं आपलं जे बॅचचं फर्स्ट लेक्चर होतं, लाईव्ह लेक्चर, त्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत. पण तरीसुद्धा कोर्सबद्दल अजून एक डिटेल माहिती देण्यासाठी आज आपण एक छोटासा व्हिडिओ बनवत आहोत. ठीक आहे, तसे ऑलरेडी 341मधले 200 विद्यार्थी कराड लॉ क्लासेससोबतच तयारी करत आहेत. 200 आपले इंटरव्ह्यू प्रिपरेशनच्या बॅचचे आपले तसे म्हणजे 200 विद्यार्थी आपल्याकडे आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऑलरेडी आलेले आहेत. ठीक आहे, आता राहिलेले जे 141 विद्यार्थी आहेत, ठीक आहे, त्यांच्यासाठी सुद्धा त्याच्यामध्ये आपण कोर्सची माहिती देण्यासाठी आज आपण हा छोटासा व्हिडिओ बनवतो आहे. तर मित्रांनो, आपल्या कोर्समध्ये काय आहे, आपण याच्यामध्ये काही आपले जुने इंटरव्ह्यू प्रिपरेशनचे लेक्चर्स आपण तुम्हाला दिलेले आहेत. ठीक आहे, याच्यामध्ये तुमचं म्हणजे स्वतःचं इंटरव्ह्यूची तयारी कशा पद्धतीने करायची, कोणते कोणते एरियाज आहेत. आता सध्याच्याला आपण मॉक घेत आहोत. ठीक आहे, कोणाचा मॉक जो आहे तो फक्त आणि फक्त ॲकॅडमिकच्या प्रश्नांवर जातो, कोणाचा मॉक जो आहे तो फक्त आणि फक्त प्रोफाईल बेस्ड क्वेश्चनवर जातो, कोणाचा मार्क त्याच्या प्लेसबद्दल जी माहिती आहे, ठीक आहे, त्याच्याबद्दल त्याचा मॉक इंटरव्ह्यू आपण घेत असतो. म्हणजे एकदा तुमच्या उत्तरातनं किंवा तुमचं जे तुम्ही स्वतःचं जे छोटंसं इंट्रोडक्शन दिलेलं आहे, याच्यातनं जे काही साईड बाय साईड जे काही प्रश्न निघत जातात, याच्याभोवती आपला मॉक इंटरव्ह्यू त्याच्यामध्ये फिरत असतो. ठीक आहे, तर असो कुठलाही एरिया असू द्या, म्हणजे जे काही प्रॉबेबल एरियाज आहेत ते सगळे एरियाज आपण याच्या ठिकाणी त्याच्यामध्ये कव्हर करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर समजा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये आपण काय काय करायला पाहिजे. पर्सनॅलिटी म्हणजे कसं एक लाँग टर्म प्रोडक्ट असतं. आपण आत्तापर्यंत जे आपलं आयुष्य जगलेलं आहे याच्यातनं आपली एक पर्सनॅलिटी त्याच्यामध्ये डेव्हलप होत असते. पण तरीसुद्धा आपल्या ज्या काही ज्याला आपण म्हणतो की ज्या निगेटिव्ह गोष्टी आहेत, ज्या चुकीच्या गोष्टी आहेत, त्या आपण रिकवर करण्याचा आपण प्रयत्न करत असतो. ठीक आहे, तो आपण करू शकतो. तर ते तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक 21 दिवसाचं जर आपण शेड्यूल घालून दिलं, ठीक आहे, तर सायंटिफिकलीसुद्धा असं आपण म्हणत असतो की 21 दिवस जर आपण एखादी गोष्ट करण्याचा प्रयत्न केला तर ती आपली हॅबिट बनून जाते. आज आपल्याला बोलत असताना बऱ्याच लोकांना फार घाई गडबडीमध्ये बोलायची सवय असते. ठीक आहे, त्या घाई गडबडीमध्ये बऱ्याच चुका होतात. ठीक आहे, बोलत असताना थरथर होतं, त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टी असतात. अशा प्रकारच्या जर समजा कुणामध्ये काही लॅकुनाज असतील तर ते सुद्धा थोडंसं दुरुस्त करण्यासाठी आपण काय करू शकतो, अशा प्रकारचे थोडेसे गायडन्स तुम्हाला या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये सुद्धा बघायला मिळतो. त्याच्यानंतर प्रत्येकालाच हा प्रश्न विचारला जाईल असं नाही आहे, पण जर तुम्हाला विचारला की स्वतःबद्दल काय माहिती सांगा, तुमचा आयडेंटिटी वगैरे डिस्क्लोज न होता, तर अशा वेळेस तुम्ही काय सांगायचं आणि काय नाही सांगायचं, ठीक आहे, हे सांगणारे सुद्धा आपण या ठिकाणी लेक्चर्स घेतलेले आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर स्वतःला इंट्रोड्यूस, त्याच्यात दुसरं लेक्चर आहे. काही क्वालिफाईड लोकांचे सुद्धा लेक्चर आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. कम्युनिकेशन स्किल्स आपण कसे डेव्हलप करू शकतो इंटरव्ह्यूसाठी, प्रॅक्टिस आपण कशा पद्धतीने करू शकतो, डेली बेसिसवर आपण दिवसभर काय करायला पाहिजे, हे सगळं सुद्धा तुम्हाला या ठिकाणी आपण सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. कॉमन क्वेश्चन्स तुम्हाला कोणते विचारले जाऊ शकतात त्याची आपण एक यादी बनवून घेतलेली आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर काही क्वालिफाईड लोकांचे सुद्धा आपण इंटरव्ह्यू या ठिकाणी घेतलेले आहेत. आता आपले मागच्या बॅचचे काही JMFC झालेले विद्यार्थी आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर याच्यामध्ये काही अजून काही सिलेक्टेड कॅन्डिडेट आहेत दुसरे. ठीक आहे, तर ते सुद्धा त्यांचे आमच्या काही मित्रांचे सुद्धा या ठिकाणी आपण लेक्चर्स वगैरे आपण घेतलेले आहेत. त्याच्यानंतर काही कॉमन क्वेश्चन्स जे आहेत जे तुम्हाला विचारलं जाऊ शकतात त्याचा दुसरा पार्ट आहे. आता करंट लिगल नॉलेजचे काही लेक्चर्स याच्यामध्ये आहेत. ठीक आहे, आपल्या आजूबाजूला जे काही घडत असतं ते सगळंसुद्धा आपल्यासाठी त्याच्यामध्ये महत्त्वाचं असतं, तर ते सुद्धा आपण या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. लँडमार्क जजमेंट्स तुम्हाला कोणते कोणते विचारले जाऊ शकतात त्याच्यावर सुद्धा आपण काही लेक्चर्स घेतलेले आहेत. प्रॅक्टिस डिस्कशन आपण घेतलेलं आहे. प्रॅक्टिसबद्दल तुम्हाला काय काय प्रश्न विचारले जाऊ शकतात, ठीक आहे, म्हणजे प्रॅक्टिस अँगलने जे प्रश्न विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, असे काही इंटरव्ह्यू प्रिपरेशनची आपली जी डायरी असते ती डायरी आपण कशा पद्धतीने बनवायची याचंसुद्धा आपण या ठिकाणी 1 तासाचं लेक्चर आपण घेतलेलं आहे. तर हे असे काही जुने सेशन्स आहेत. पण हे सगळे जुने सेशन्सच तुम्हाला बघायचे तसं नाही आहे. आपण सोबतच त्याच्यामध्ये काही लेक्चरसुद्धा आपण घेत आहोत, म्हणजे डेली बेसिसवर सुद्धा आपण काही लेक्चर घेत आहोत. ज्या दिवशी मॉक इंटरव्ह्यू असतात त्या दिवशी तुमचं लाईव्ह लेक्चर नसतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं रेकॉर्डेड मॉक इंटरव्ह्यूसुद्धा आहेत. आज आपण सध्याच्याला जे आपण ऑफलाईन इंटरव्ह्यू आपण रेकॉर्ड करत आहोत किंवा ऑनलाईन इंटरव्ह्यू आपण घेत आहोत. ठीक आहे, ह्या सगळ्या इंटरव्ह्यूचं आपण त्याच्यामध्ये एक रेकॉर्डेडसुद्धा आपण बनवत असतो. ठीक आहे, एखादी गोष्ट कशी असते, एखादी गोष्ट तुम्ही जर फार जास्त वेळेस जर बघितली तर त्या गोष्टीसोबत आपण यूज टू होऊन जातो. ठीक आहे, आणि मी जसं तुम्हाला सांगितलं की तुमचा इंटरव्ह्यू मी मॉक इंटरव्ह्यू घेतला, तुमच्या मॉक इंटरव्ह्यूमध्ये मी तुम्हाला फक्त आणि समजा बरेच जास्त प्रश्न मी तुम्हाला करंटवर विचारले,
याचा अर्थ तुमच्या डोक्यामध्ये कुठेतरी बसून जातं की करंटवर जास्त प्रश्न विचारतात, तुम्ही तुमचा जास्त वेळ करंटवर घालता आणि उद्या तुम्ही ज्यावेळेस ॲक्च्युअल मॉक इंटरव्ह्यूला जाता, ठीक आहे, तर ॲक्च्युअल मॉक इंटरव्ह्यूला गेल्यावर तुमचे प्रश्न कशावर विचारतील, तुमच्या अकॅडमिकवर प्रश्न विचारतील, तुमचे प्रॅक्टिस बेस प्रश्न विचारतील. मग त्यावेळेस तुम्हाला असं वाटतं की मी जी तयारी केली होती ती सगळी वेगळी होती आणि इंटरव्ह्यूमध्ये माझ्यासोबत जे झालं ते फार वेगळं होतं. तर असं आपल्यासोबत व्हायला नको. ठीक आहे, इथे जवळपास आपण आता 435 व्हिडिओज आहेत. ठीक आहे, जवळपास 435 कॅन्डिडेटचे व्हिडिओ आपण या ठिकाणी रेकॉर्ड केलेले आहेत, ते या ठिकाणी टाकलेले आहेत. आणि तुमचे सगळ्यांचे पण आपण सध्याच्याला सुद्धा जे मॉक आपण घेतो आहे, ठीक आहे, आपण डेली घेणारे मॉकसुद्धा त्याचंसुद्धा रेकॉर्डिंग असतं, ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतं. म्हणजे जी मॉक इंटरव्ह्यूची जी प्रोसेस आहे किंवा तुमचा जो इंटरव्ह्यू तुमचा MPSCच्या ऑफिसला जो होणार आहे, या प्रोसेसमधनं तुम्ही स्वतःला 435 वेळेस तुम्ही घातलेला आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने सुद्धा तुम्हाला अनुभव या ठिकाणी मिळू शकतो. कुठल्याही कॅन्डिडेटला आपण जे प्रश्न विचारलेले आहेत, तुम्ही तो प्रश्न स्वतःला विचारू शकता. आणि थोडंसं आपली जी इंटरव्ह्यू प्रिपरेशनची जी डायरी असते, त्या डायरीमध्ये प्रत्येक प्रॉबेबल प्रश्न आपण सगळेजण मेंटेन करू शकतो. हे सगळं करण्यासाठी ह्या बाकी लोकांचे सुद्धा मॉक इंटरव्ह्यू बघणं आपल्यासाठी फार जास्त गरजेचं असतं. ते सुद्धा तुम्हाला ह्या कोर्समध्ये बघायला मिळतं. त्याच्यानंतर क्वालिफाईड कॅन्डिडेटचं काही गायडन्स वगैरे पण आहे. कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियासुद्धा आपल्या इंटरव्ह्यूसाठी फार जास्त महत्त्वाचा असतो. कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाकडे इंटरव्ह्यू जाण्याचे चान्सेस म्हणजे फार जास्त असतात. त्याच्यामुळे आपण कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाचे सुद्धा एक 5 लेक्चर घेतलेले आहेत. कॉन्स्टिट्यूशनचा नेमका कोणता पार्ट तुम्ही बघणं गरजेचं आहे जास्त, तर ते सुद्धा आपण या ठिकाणी कव्हर केलेलं आहे. त्याच्यानंतर न्यू इंटरव्ह्यू प्रिपरेशन सेशन आपण डेली आता सध्याच्याला लाईव्ह लेक्चरमध्ये आपण हे घेत आहोत. संध्याकाळी 8:30चा टायमिंग आहे. संध्याकाळी 8:30 वाजता आपण लाईव्ह लेक्चरसुद्धा घेत असतो. त्याच्यामध्ये आपण समजा इंटरव्ह्यू प्रिपरेशन स्ट्रॅटेजी कव्हर केलेली आहे. कोणत्या कोणत्या प्रकारचे क्वेश्चन्स तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये विचारले जातात ते आपण कव्हर केलेलं आहे. ठीक आहे, हे सगळे लेक्चर त्याच्यावरचेच आहे, टाईप्स ऑफ क्वेश्चन्सवरचे. ठीक आहे, स्वतःला इंट्रोड्यूस कशा पद्धतीने करायचं ते सुद्धा आपण या ठिकाणी कव्हर केलेलं आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय आहे की इंटरव्ह्यूची तयारी करत असताना बऱ्याच गोष्टींची तुम्हाला काळजी घ्यावी लागते. ठीक आहे, आता तुम्ही सगळेजण तयारी करत आहात, उद्या तुम्ही इंटरव्ह्यूला गेले आणि इंटरव्ह्यूमध्ये त्याच्यानंतर आल्यानंतर पुन्हा रडत बसण्यात काही फायदा नाही. ठीक आहे, म्हणजे जे प्रॉबेबल आपल्यासोबत होऊ शकतं आपल्या क्लासेसचं, ठीक आहे, म्हणजे प्रिपरेशनचं एकच बेसिक स्ट्रॅटेजीज आपली ही आहे की जी प्रॉबेबल प्रत्येक गोष्ट होऊ शकते ती प्रत्येक गोष्ट आपण करून घेतलेली असते. आता आपली मेन्स बॅच सुरू आहे JMFCची, त्या मेन्स बॅचमध्ये सुद्धा जो प्रत्येक प्रॉबेबल शॉर्ट नोट येऊ शकतो ना, आपण त्याचं उत्तर त्याच्यामध्ये तयार करून घेत असतो. तोच प्रकार आपण इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा करत आहोत. ठीक आहे, जो प्रत्येक प्रॉबेबल कॉमन क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो, तो जर प्रश्न आला तर आपण त्याच्यामध्ये काय बोलायचं, आपण तिथे एकदम घाबरलो नाही पाहिजे किंवा काहीतरी नवीन झालं आपल्यासोबत असं आपल्याला वाटायला नाही पाहिजे. 435, ठीक आहे, याच्यामध्ये अजून आता बरेच इंटरव्ह्यू येणार आहेत. ठीक आहे, म्हणजे हे 500-550 इंटरव्ह्यू तुम्ही बघितले, हे बघितल्यानंतर ह्या प्रोसेससोबत तुम्ही एकदम यूज टू होणार आहात. ठीक आहे, म्हणजे अशा पद्धतीने आपण आपल्या इंटरव्ह्यूची तयारी त्याच्यामध्ये करून घेतात. इंटरव्ह्यूची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अजून एक कोर्स आहे जो तुमच्यासाठी त्याच्यामध्ये महत्त्वाचा आहे. ठीक आहे, एक न्यू क्रिमिनल लॉ म्हणून एक कोर्स आपण बनवलेला आहे. इंटरव्ह्यूची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा सुद्धा कोर्स एक जास्त महत्त्वाचा आहे. तुम्ही यालासुद्धा तुम्ही कन्सिडर करू शकता. याची 4,000 रुपये फीस असते. ठीक आहे, इंटरव्ह्यूचा जो आपला कोर्स मी तुम्हाला दाखवला त्याची 3,000 रुपये फीस असते आपली. आणि हा जो न्यू क्रिमिनल लॉचा जो कोर्स आहे याची 4,000 रुपये फीस आहे. याच्यामध्ये आपण ठीक, याच्यामध्ये आपण BNSचे वरचे काही 18 आपण ॲडिशनल लेक्चर्स तुम्हाला दिलेले आहेत. BNSचे आपण 62 लेक्चर घेतलेले आहेत. आपण कुठलाही विषय असा एकदम म्हणजे पळापळीमध्ये आपण शिकवत नाही. त्या विषयामध्ये प्रत्येक जी तरतूद आहे ते आपण त्याचं सगळ्या अँगलने आपण त्याचा अभ्यास केलेला असतो. ठीक आहे, म्हणजे परीक्षेला तुम्हाला हे नाही विचारणार की नवीन कोणते कोणते ऑफेन्सेस आले सांगा. ठीक आहे, हे तर पोपटपंची कुणी सांगू शकतं. ठीक आहे, पण नवीन जो ऑफेन्स आलेला आहे त्या ऑफेन्सच्या मागचं कारण काय आहे. ठीक आहे, समजा स्नॅचिंग वेगळा ऑफेन्स बनवला तर तो कशासाठी बनवला. ठीक आहे, नवीन ऑर्गनाइज क्राईम आपण समजा आपल्या ह्याच्यामध्ये आणले तर ते आपण कशासाठी आणले. जर दोघांमध्ये कॉन्ट्राडिक्शन वगैरे असेल त्याच्यामध्ये तर मग कोणता कायदा फॉलो केला जाईल. म्हणजे कायद्याच्या मागचे आजूबाजूचे जे काही समजा प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात, एक ॲनालिटिकल पद्धतीने तुम्हाला जे प्रश्न विचारले जाऊ शकतात, हे सगळं आपण ह्या 62 लेक्चरमध्ये आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानंतर आपले भारतीय साक्ष अधिनियमचे 34 लेक्चर आहेत. ठीक आहे, सगळे लेक्चर्स रेकॉर्डेड आहेत आणि कुठलंही लेक्चर तुम्ही किती वेळेसही बघू शकता. आपण आपल्या लेक्चरला असे काही कुठले रिस्ट्रिक्शन वगैरे सुद्धा लावलेले नसतात. ठीक आहे, म्हणजे पर्पज हाच असतो की तुम्ही त्याच्यात चांगली तुमची तयारी व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर BNSSचे लेक्चर्स आहेत. BNSSचे जवळपास 45 लेक्चर्स आहेत. ठीक आहे, ह्याचे पण तुम्हाला 45 लेक्चर आपण या ठिकाणी बनवलेले आहेत. ठीक आहे, ह्याचेसुद्धा 2-4 लेक्चर याच्यामध्ये कोर्समध्ये कमी आहेत. ठीक आहे, एक 50 लेक्चर तुम्हाला BNSSसुद्धा त्या ठिकाणी बघायला मिळतात. म्हणजे असा एवढ्या सगळ्या लेक्चरचा आपण हा कोर्स बनवलेला आहे. तर हा सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये कन्सिडर करू शकता. आपल्याला पुढे अजून जास्त किती वेळ मिळेल माहिती नाही. ठीक आहे, पण जेवढा वेळ मिळेल त्या वेळेमध्ये तुम्ही याचासुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये तयारी करण्याचा प्रयत्न करू शकता.
ठीक आहे. तर मित्रांनो थोडंसं इंटरव्ह्यूच्या कोर्सबद्दल तुम्हाला मी माहिती देण्याचा प्रयत्न केला होता. ठीक आहे. अजून तुम्हाला ह्याच्या बाबतीत जर काही इन्क्वायरी असेल तर तुम्ही माझा जो नंबर तुम्हाला दिसतो या नंबरवर तुम्ही मला फोन करू शकता. सध्याच्याला जरा मॉक इंटरव्ह्यू चालू आहेत. ठीक आहे. म्हणजे दिवसभर त्याच्यामध्ये मॉक इंटरव्ह्यू आहेत. त्यामुळे सध्याच्याला फोन घेणं थोडंसं कठीण म्हणजे कधी होत आहे. ठीक आहे. तुम्ही जरी मी नाही उचलला तर तुम्ही काही वेळाने प्रयत्न करू शकता किंवा मी तुम्हाला तसा कॉल बॅक वगैरे त्याच्यामध्ये करून त्याच्याबद्दल काय अजून काही तुम्हाला माहिती लागली तर मी तुम्हाला नक्कीच त्याच्यामध्ये सांगेल. ठीक आहे. धन्यवाद मित्रांनो.